आपल्या समोर चार चार पर्याय आहेत. आपल्याला कुठला तरी एक पर्याय निवडायचा आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याला जसं आपण लग्न करण्यासाठी मुलगी पाहायला जातो त्यावेळेस आपण 5 ते 10 मुली पाहतो आणि एक मुलगी सिलेक्ट करतो. मुलगी पाहत असताना आपण आपल्या बजेटमध्ये आपल्या हिसाबात बसेल अशा पद्धतीचं आपण सगळं वर्णन करतो. त्यामध्ये मुलगी दिसायला कशी आहे, किती शिकलेली आहे, घरचे काम करेल का, धंदावावरातले काम करेल का, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि त्याच्यानंतर आपण एक मुलगी सिलेक्ट करतो आणि लग्न करतो. तर लोकशाहीमध्ये या लोकशाहीला बळकट करायचं असेल तर आपल्या हातामध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि या मतदानाचा अधिकार बजावत असताना आपल्या समोर सुद्धा चार चार पर्याय दिलेले आहेत. परंतु तुम्हाला निवडून देत असताना कोणत्या तरी एकाच व्यक्तीला निवडून द्यायचं आहे. मग तुमच्यामध्ये कुठंतरी कन्फ्युजन होतो, तुम्ही गोंधळल्या जाता. तो गोंधळ, तुमचा जो कन्फ्युजन आहे तो मी आज दूर करतो की कोणत्या पद्धतीचा आपण उमेदवार निवडून द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या क्षेत्राचा, आपल्या गावाचा आपल्याला विकास करता येईल. सर्वात महत्वाचा जो पॉइंट असतो तो म्हणजे अनुभवी, म्हणजेच उमेदवार जो आहे हा अनुभवी असावा. तर नरेंद्र भाऊ जुवारे जे आहेत हे एक आपल्या समोर अनुभवी नेतृत्व म्हणून उभे आहेत. 2012 पासून तर 2025-26 पर्यंत या जवळजवळ 13-14 वर्षाचा राजकीय अनुभव नरेंद्र भाऊ जुवारे यांच्या पाठीशी आहे आणि जवळजवळ लोकल लेवलच्या जेवढ्या काही इलेक्शन्स आहेत जवळजवळ सगळेच्या सगळे इलेक्शन भाऊने लढलेले आहेत. म्हणजे आपण जर विचार केला तर 2012 मध्ये भाऊनी पंचायत समितीची इलेक्शन लढली, 2015 मध्ये ग्रामपंचायतीची इलेक्शन लढली, 2017 मध्ये जिल्हा परिषदेची इलेक्शन लढली, 2021 मध्ये परत ग्रामपंचायतीची इलेक्शन लढली, 2023 मध्ये बाजार समितीची इलेक्शन लढली. त्यामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये राजकीय अनुभवाचा जर आपण जर विचार केला तर भाऊंना सर्वात जास्त असा अनुभव असलेला नेता, अनुभव असलेला उमेदवार तुमच्या समोर उभा आहे. कारण अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. अनुभव असेल तर माणूस हा 5 वर्ष तुमच्यासाठी काम करू शकतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय आहे, अनुभव राहणे महत्वाचा आहे परंतु अनुभवापेक्षाही काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे, विकासाचा जो दृष्टिकोन आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 2021 मध्ये नरेंद्र भाऊ जुवारे यांच्या नेतृत्वामध्ये भेंडाळा ग्रामपंचायतीची इलेक्शन आम्ही जिंकली. त्यानंतर भाऊंच्या नेतृत्वामध्ये आमच्या वहिनी कुंदाताई जुवारे या भेंडाळ्याच्या सरपंच झाल्या आणि त्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2021 पासून तर आजच्या तारखेपर्यंत या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये जो आम्ही काम केलेला आहे तो काम आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. तर सुरुवातीला सर्वात मोठी जी आमच्याकडे समस्या होती ती म्हणजे पाण्याची समस्या होती. 8-8 दिवस आमच्या भेंडाळ्यातील लोकांना घरापर्यंत 8 दिवसातून एकदा पाणी मिळत होतं. त्यावेळेस नरेंद्र भाऊ जुवारे यांनी तो एक मिशन हातात घेतला की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण ही समस्या सोडवली पाहिजे. त्यानंतर भाऊ त्या कामाला लागले आणि 3 महिन्यामध्ये तो प्रॉब्लेम सोडविला आणि आजच्या तारखेमध्ये भेंडाळ्यातील प्रत्येक घरापर्यंत रोज पाणी जाते. असे काही घर आहेत की ज्या घरांमध्ये 20-20 वर्षापासून पाणी येत नव्हतं त्या घरामध्ये सुद्धा आजच्या तारखेमध्ये पाणी पुरवठा होत आहे. इतकं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो जे समस्या होती ते भाऊंनी सोडवली. त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय रस्ते. भाऊंनी आपल्या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये भेंडाळा गावामध्ये जवळजवळ 2.5 कोटी रुपयांचे रस्त्यांचे कामं केलेले आहेत. त्यानंतर जवळजवळ 25 ते 30 लाख रुपयांचे नाल्यांचे कामं केलेले आहेत. त्यानंतर शिक्षणावरही सुद्धा भाऊंनी भर दिलेला आहे. आज तुम्हाला सांगतो मी, भेंडाळ्याची जी जिल्हा परिषद शाळा आहे ती चामोर्शी तालुक्यातील पहिली ISO नामांकित शाळा आहे. त्यानंतर अख्ख्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 22 शाळा पीएमश्री योजनेसाठी आहे, पात्र झालेल्या आहेत. किती 22 पूर्ण जिल्ह्यामध्ये. त्याच्यापैकी त्या 22 पैकी एक शाळा जी आहे ही भेंडाळ्याची जिल्हा परिषद शाळा आहे. त्यामुळे आमच्या वहिनी कुंदाताई जुवारे सरपंच आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कमिटीने केलेल्या सहकार्यामुळे आणि जिल्हा परिषद शाळेच्या जे काही शिक्षक वृंद आहेत त्यांच्या प्रयत्नातून आमची शाळा पूर्ण जिल्ह्यामधून जे 22 मधून एक ही पीएमसी शाळा म्हणून नामांकित झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर भाऊंनी असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, त्यानंतर विजेची समस्या होती, खूप अनेकदा दिवसभरातून वीज जात होती, त्यावर सुद्धा भाऊंनी काम केलं आणि आजच्या तारखेमध्ये एक चांगल्या पद्धतीने भेंडाळा गावाचा विकास हा होत आहे. आता मी तुम्हाला भेंडाळा गावाचा विकास का सांगितलं, कारण आपल्याला जिल्हा परिषद क्षेत्र जो आहे आपला, या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो हे 5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. त्यामुळे एक आपले जे उमेदवार आहेत नरेंद्र भाऊ जुवारे यांच्यामध्ये एक काम करण्याची इच्छाशक्ती आहे आणि विकासाचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे त्यासोबतच पुन्हा भाऊ जे आहेत, आज आपला जो परिसर आहे हा पूर्ण कृषी प्रधान परिसर आहे. जवळजवळ 99% लोक शेती करतात आणि भाऊ जे आहेत हे गेल्या 25 वर्षापासून आपल्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून जनतेशी म्हणजे शेतकऱ्यांशी जुडलेले आहेत. शेतकऱ्यांचे जे कष्ट आहे, शेतकऱ्यांचे जे दुःख आहे, वेदना आहे, ते गेल्या 25 वर्षापासून ते चांगल्या पद्धतीने ओळखतात. कारण हे त्यांच्या डिपार्टमेंटचे व्यक्ती आहे. म्हणजे हे शेतकरी आहे, स्वतः सुद्धा एक शेतकरी आहे. त्यानंतर बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी आमच्या वहिनी कुंदाताई जुवारे यांना बाजार समितीवर संचालक म्हणून सुद्धा पाठवलेले आहे. म्हणजे आपण सर्वांगाने जर विचार केला, अनुभव असो, काम करण्याची धडपड असो, शेतकऱ्यांचा विषय कडवडा असो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करत असताना इमानदारी बहुत महत्वाची असते आणि सर्वात महत्वाचा जो गुण आहे भाऊ मधला तो म्हणजे इमानदारी.
कारण इमानदारी जर तुमच्यामध्ये असेल, उमेदवारामध्ये जर इमानदारी असेल, एक इमानदारीने जर उमेदवार जर काम करत असेल तर नक्कीच क्षेत्राचा विकास होत असतो. त्यामुळे मला एवढंच तुम्हाला शेवटचं सांगायचं आहे की आपल्याला या क्षेत्राचा विकास करायचा आहे, या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. तर नरेंद्र भाऊ जुवारे जे आहेत यांच्या पाठीशी तुम्ही यावेळेस उभे राहा. गेल्या वेळेस होतं तुमच्या गावामधून नरेंद्र भाऊला सर्वात जास्त मतदान मिळालेला होता आणि यावेळेस सुद्धा आपल्याला त्यापेक्षाही जास्त मतदान आपल्याला भाऊला यावेळेस तुमच्या गावातून पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला दोन गोष्टी, शेवटचे दोन मुद्दे सांगतो आणि मी समाप्त करतो. एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये जात आणि पक्ष हे बाजूला ठेवून तुम्ही विचार करा, नक्कीच क्षेत्राचा गावाचा विकास होईल. कारण तुम्हाला सांगतो मी, जातीच्या हिशोबाने मतदान केल्याने कधीच विकास होत नसतो. कारण जात जे आहे हे जातीच्या हिशोबाने निवडून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देतो तेव्हा आपण त्या व्यक्तीमध्ये विकास करण्याची जे काही क्वालिटी आहे ते आपण पाहत नाही, फक्त जातीच्या भरोशावर निवडून देतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला विकास करायचा असेल तर हा जात न पाहता माणूस पाहायला जर आपण जर शिकलो, विकास करणारा व्यक्ती जर आपण जर पाहायला शिकलो तर नक्कीच आपल्या क्षेत्राचा विकास होईल. आणि दुसरा विषय, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पक्ष. पक्ष जो आहे विषय हा थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवावा लागेल. कारण ही स्थानिक स्तरावरची निवडणूक आहे, ही काही मोठ्या लेवलची निवडणूक नाही आहे. इथं काही मोठे मोठे लोक तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कोणी येणार नाही आहेत. जो व्यक्ती इथला तुमचा लोकप्रतिनिधी असेल तोच व्यक्ती तुमच्यापर्यंत येणार आहे. त्याच्यामुळे कोणताही पक्ष असो, विषय मी उमेदवारीचा सांगत आहे, काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या, काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राहा तुम्ही, नक्कीच या क्षेत्राचा विकास होईल.